नमस्कार मंडळी. सो आंब्याचा सीझन ऑलरेडी चालू झालेला आहे, पण त्याच्यासाठीचे जे प्रश्न आहेत ते संपलेले नाही आहेत. मला अजूनही विचारतायत की आंबा खाल्ला तर चालेल का, वजन तर नाही वाढणार ना, शुगर तर नाही वाढणार ना, असे प्रश्न जर तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा. मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी आज तुम्हाला 5 वेजने तुम्ही आंबा तुमच्या डाएटमध्ये कसा इन्क्लूड करू शकता ते सांगणार आहे. त्याच्या आधी आपण समजून घेऊयात आंब्याबद्दल. सो आंबा हे सीझनल फ्रूट आहे आणि इट्स अ पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रियंट्स. येस, आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, पण आंब्यामध्ये फायबर कंटेंट पण खूप छान आहे. भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो मॉडरेट आहे, वाईल ग्लायसेमिक लोड जो आहे ते कमी आहे. सो त्याच्यामुळे हे फ्रूट जे आहे हे डायबेटिक पर्सनसाठी नक्कीच सुटेबल आहे. त्याचबरोबरीने ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स असे व्हरायटी ऑफ न्यूट्रियंट्स आहे. त्याच्यामुळे हे पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रियंट्स आहे आणि सीझनल फ्रूट आहे. सो हा हार्डली आपल्याला वर्षातनं 2 किंवा 3 महिनेच अवेलेबल असतो. त्यामुळे हे डाएटमध्ये इन्क्लूड करणं नक्कीच आवश्यक आहे. पण आपण हे कसं इन्क्लूड करायचं, सो मी तुम्हाला 5 वेज सांगणार आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही इन्क्लूड केलं तर नक्की आंबा तुम्ही एन्जॉय करू शकता. सो नंबर 1, ओके, सगळ्यात आधी नेहमी आंबा खायच्या वेळेस आंबा हा साधारण 20 ते 30 मिनटं सोक करून ठेवायचा आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे जी हीट वाढते ती कमी होण्यासाठी मदत होते. नंबर 2, ओके, आंबा जो आहे तो खायचा आहे. ओके, आंबा म्हटलं की आंब्याचे बरेच पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. मग मिल्कशेक असेल, आमरस आहे किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ. सो ऑलरेडी त्याच्यामध्ये शुगर कंटेंट आहे आणि जर तुम्ही अशा फॉर्ममध्ये जर आंबा खाल्ला तर त्यामुळे साखर नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आंबा हा ॲज अ फळ खायचा आहे. ओके, आणि तो कुठल्याही दुसऱ्या पदार्थाच्या फॉर्ममध्ये इन्क्लूड नाही करायचा आहे. नंबर 3, आंबा तर खायचा आहे, फळ म्हणून खायचा आहे. तो कधी खायचा? सो आंबा जे आहे ते तुम्ही खाऊ शकता ॲज अ मिड मील स्नॅक, म्हणजे सकाळी, दुपार म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंचच्यामध्ये किंवा लंच आणि डिनरच्यामध्ये ॲज अ स्नॅक. ओके. नंबर 4, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आंबा जर तुम्ही नुसता खाल्ला तर शुगर कदाचित वाढू शकते. तर त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही गुड क्वालिटी फॅट किंवा प्रोटीन्स कंबाईन करता, जसं की नट्स आहे, सीड्स आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा आंबा खाता त्यावेळेस त्याची शुगर कमी वाढते किंवा त्याचा स्पाईक जो आहे तो रिड्यूस होऊ शकतो. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही फ्रूट म्हणून आंबा खाणार तेव्हा तो विथ नट्स और सीड्स इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि लास्टली, आंबा हा पोर्शन कंट्रोल खाणं गरजेचं आहे. आंबा आहे, न्यूट्रिशनिस्ट सांगते खायचं आहे म्हणून कितीही खायचं असं नाही आहे. दिवसभरातनं एक फळ तुमच्या मुठीत बसेल एवढं, म्हणजे साधारण 100 ते 120 ग्रॅमचा जर आंबा असेल तर तो तुम्ही इन्क्लूड करू शकता ॲज अ इव्हनिंग स्नॅक. सो ह्या पद्धतीने जर तुम्ही आंबा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलात तर नक्कीच त्यांनी आंबा पण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि शुगरही वाढणार नाही आहे. सो अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मार्केटमध्ये आंबे आहेत. आजच जा, आंबे आणा आणि एन्जॉय करा. थँक्यू.